श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण 12वा अध्याय पूर्ण केला। आपण करूया 13व्या अध्यायाला सुरुवात। 13व्या अध्यायाचे नाव आहे श्री गुरूंच्या कृपेने विप्रवर्याचा उदर शूळ गेला। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वती एकूण 7 जणांना नृसिंह सरस्वती यांनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली। माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत। त्यानंतर शिष्य समवेत ते दक्षिण यात्रेस निघाले। फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले। तिथे आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले। त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला आणि अंबा आणि त्यांना उद्धार करण्याची माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली। तेव्हा ते म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल। तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल। ते ऐकून उभयता कृतज्ञ झाले। श्री गुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या। त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही पतींची सेवा करा, संसार करा। तुम्हाला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहेत। बघा, आपण बोलतो की मागच्या जन्माचे काय कर्मफळ असतील त्याची मला शिक्षा मिळते वगैरे, आपण असं नेहमी बोलत असतो। आपल्याला जेव्हा पण काही त्रास होतो तेव्हा बघा, इथे साक्षात जे नृसिंह सरस्वती आहे त्यांची बहीण त्यांना बोलते की मला पण संन्यास घ्यायचा आहे, मला सुद्धा मुक्त व्हायचं आहे। तर नृसिंह सरस्वती त्यांच्या बहिणीला बोलतात की तुम्हाला मागच्या जन्माचे अजून कर्माची फळं भोगायचे आहेत, तुम्हाला इथे राहायचे, तुम्ही इथे राहा, तुम्ही इथे राहून पतीची सेवा करा। तुम्हाला तुमच्या मागच्या पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहेत। म्हणजे बघा मित्रांनो, देवांना सुद्धा कर्मफळ नाही चुकलंय तर मग आपण कसे वाचणार? आणि आपण सतत आनंदाची काय बोलता, आम्हाला सतत आनंद पाहिजे, आम्हाला सतत सुख पाहिजे, आमच्या आयुष्यात दुःख का वगैरे अशा सगळ्या आपल्या नेहमी कंप्लेंट्स असतात। तर बघा, इथे साक्षात देव, ते नृसिंह सरस्वती हे देव असून त्यांच्या बहिणीला ते बोलत आहेत। त्यांना वाटलं तर ते त्यांना दीक्षा देऊन मुक्त करू शकत होते, पण त्यांनी त्यांच्या बहिणीला बोललं की अजून तुम्हाला पूर्वजन्मीच्या दूषित कर्मांचे फळ भोगायचे आहे, म्हणजे तुम्हाला इथे राहायला लागणार आहे, संसार करायला लागणार आहे। तुमचे पती तुमचा त्याग करून तापसी होतील, तुम्हाला कुष्ठ होईल, त्या रोग जर्जर अवस्थेत तुम्हाला माझे पुनर्दर्शन होईल। म्हणजे त्यांनी त्यांना हे सुद्धा सांगितलं की तुमच्यासोबत पुढे काय होणार आहे। तुमचे पती तुमच्यावरती रुष्ट होऊन तुमचा ते त्याग करतील, त्यानंतर तुम्हाला कुष्ठरोग होईल आणि त्यानंतर त्या अवस्थेत तुम्हाला माझे दर्शन होईल। म्हणजे जे तुम्ही मागील जन्माचे जे तुमचे कर्म आहेत त्याचे या प्रकारे तुम्हाला शिक्षा होणार आहे, हे त्यांनी नृसिंह सरस्वती यांनी आधीच त्यांच्या बहिणीला सांगितलं। पण त्या अवस्थेत तुम्हाला माझे दर्शन होईल, पुनर्दर्शन। मग तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा, तिथे भीमा अमरजा संगमावर पाप विनाशी तीर्थात स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल। त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यासह त्र्यंबकेश्वरास आले। त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले। म्हणाले, पूर्वी या ठिकाणी गौतमासह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते। एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणण्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला। तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली। ती गौतमाच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली। तिला घालवून देण्यासाठी गौतमाने दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फिरकावली। अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शास्त्रात रूपांतर झाले। त्या आघाताने ती गाय मरण पावली व त्या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमाला गंगेला भूलोकी आणून 3 स्नान करायला सांगितले। तेव्हा त्यांनी तपश्चर्याने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पाप क्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे अंशतः प्रकट केली। गौतमामुळे तिला गौतमी असे नाव पडले। त्यानंतर गौतमी काठीचे तीर्थक्षेत्रे पाहत श्री गुरु मंजरिका गावी आले। तेथील माधवारण्य नावाचे भक्त त्यांची नित्य मानस पूजा करत असत।
श्री गुरूंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले आणि ही मानसपूजा तुम्ही नित्य करत राहा, तुम्हाला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल, असे ब्रह्मलोकी सद्गती मिळेल, असा आशीर्वाद दिला. आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. पुढील अध्याय आपण पुढच्या व्हिडिओत कंटिन्यू करू. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.